M3चा पेपर कसा लिहायचा ते व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। काही काही चुका आपल्याकडनं होता त्या टाळायच्या, त्याच्यामुळे आपण काय होतं की आपण लिहितो पेपर 70 मार्काचा आणि आले फक्त 42 मार्क, मग कळत नाही सालं एवढा अभ्यास केला 42 मार्क आले, मार्क कुठे गेले। काही जणांचं असं होतं पासिंग करायची असते, लिहिता 45-50 चा नाही येता फक्त 24 मार्क 18 मार्क, मी तर एवढं लिहिलं होतं रिव्हॅल्युएशनला टाकतो, युनिव्हर्सिटी पेपर चेक करत नाही। तसं नाहीये, काही चुका तू सिली मिस्टेक्स करतो त्या आम्हाला पेपर चेक करणार कळतात, तुला कळत नाही। त्यामुळे ज्या गोष्टी सांगतोय आता पेपर स्टँडर्डली M3चा कसा लिहायचं ते फॉलो कर आणि तुझा M3 गॅरंटेड स्कोर कर। बघ काय करायचं, पहिल्यांदा सगळ्यात मोठी मिस्टेक मुलं करतात की ते पेपरमध्ये क्वेश्चन नंबरची सिक्वेन्स चुकवतात। जर मेन क्वेश्चन घेतला क्वेश्चन 1 तर क्वेश्चन 1 तुझा MCQ तो पूर्ण आला, क्वेश्चन 2 घेतला क्वेश्चन 2 मध्ये 3 बीट येतात ABC, तिन्ही बीट एका खाली एक लिही। क्वेश्चन 2 घेतला तर 3 तुला करता नाही येणार, 3 ऑरला जाईल बरोबर, तो ऑरला ऑर क्वेश्चन सोडवण्यात वेळ घालू नको, इथे टाइमपास होतो, ही पहिली चूक, ऑरला ऑर सोडवायचं नाही, कुठला तरी एकच क्वेश्चन सोडव। जर 2 घेतला 2 मधले ABC एका खाली एकच लिही, भले आधी बी लिही मग सी लिही मग ए लिही तरी चालेल, किंवा आधी बी लिही मग ए लिही मग सी लिही तरी चालेल, पण क्वेश्चन नंबर 2 घेतला तर त्याच्यातलेच लिही। डायरेक्ट क्वेश्चन नंबर 2 मधला ए आणि बी लिहिला आणि मग तुला सी येत नाही, डायरेक्ट क्वेश्चन नंबर 4 मधला ए लिहिला आणि मग क्वेश्चन नंबर 2 तुला आठवला आणि क्वेश्चन नंबर 4 ए नंतर क्वेश्चन नंबर 2 मधला सी लिहिला, असं चालणार नाही। असं जर तू करशील तर पेपर चेक करताना आम्हाला तू ताण देतोय, हा पेपर आम्हाला ऍडिशन करायची असते आणि आम्हाला एवढे 2-4 पेपर नाही चेक करायचे, 18-20 हजार पेपरचे गठ्ठे आलेले असतात कॅप सेंटरला, त्यातले डेली आम्हाला 100-150 पेपर चेक करायचे। टेन्शन आहे, घरचं टेन्शन आहे, कॉलेजचं टेन्शन आहे, सगळ्यामधून तुला पेपर चेक करायचो, आम्हाला टेन्शन देशील, इकडचा मार्क इकडे तिकडे चेक करायला होशील। नक्की रिव्हॅल्युएशन करताना हे करताना चुका होतात आणि आम्हाला ताण दिला की आम्ही मग तो पेपर मोकळ्या हाताने चेक करण्याच्या ऐवजी जड हाताने चेक करून तुझे मार्क घालवतो, ही दुसरी चूक करायची नाही, कळालं। पहिलं ऑरलॉर सोडवायचं नाही, दुसरं क्वेश्चनची सिक्वेन्स सारखी लिहायची, तिसरं तुझ्या मनात येईल सर मग मला क्वेश्चन नंबर 2 मधला ए बी चाला सी येत नाही, डायरेक्ट 4 येतो, मग काय करू, सी ला जागा सोडून दे ना, मग जर रिकामी जागा राहून गेली नंतर आठवलंच नाही तर राहू दे रिकामी, तू पैसे भरले ना पेपर सोल्युशनचे, ऑलरेडी पैसे भरलेले, राहिली तर रिकामी, काही फरक नाही पडत, कळालं। ही तिसरी गोष्ट। चौथी, पेपर प्रेझेंटेशन चांगलं पाहिजे, हो मॅथ्सला सुद्धा चांगल्या कपड्यात आपण गेलो, एखादी मुलगी चांगली कपडे घालून उभी राहिली तर ती आपल्याला आवडते, एखादा मुलगा चांगला ड्रेसिंग वगैरे करून आला तर आपण त्याच्यासोबत फोटो काढतो, तोच चांगला मुलगा दिसणारा चांगली मुलगी दिसणारी पण येड्यागाबाळेपणे राहते, आपण फोटो काढू का, फ्रेंडशिप करू का, नाही करत। तसंच आहे, जिथे प्रेझेंटेशन चांगलं आहे तो मॅथ्स असो, असं म्हणतात मॅथ्सला प्रेझेंटेशन लागत नाही, पण असं काही नाही, शेवटी चांगलं दिसलं की त्याच्याशी आपण फ्रेंडशिप करतोस, तो कोणी असो। तसंच आहे, हा अलिखित नियम आहे, अलिखित नियम आहे, तू लक्षात ठेव, कुठेही चांगलं असलं ते आवडतं, चांगल्या गार्डन मध्ये बसायला आवडतं, तसंच आहे। सो पहिल्या याच्यासाठी काय कर, प्रेझेंटेशन चांगलं कर, खूप भारी नाही म्हणते मी मॅथ्सला, खूप भारी नाही, पण तरी आपलं जेवढं आहे त्यापेक्षा अजून चांगलं कर, हा वे फॉलो कर, कळालं। सो त्यांनी काय होईल, तुला आम्हाला ते चांगलं दिसलं ना, आणि पहिल्यांदा काय होतं, पहिल्या 15 मिनिटात आम्हाला कळतं तू कसा आहे, हुशार आहे की वेडा आहे की सामान्य मुलगा आहे, ॲव्हरेज आहे, कळतं। हुशार मुलगा असला की आपण मोकळ्या हाताने पेपर मार्क देतो, थोडा मठ्ठ मुलगा असला चुका करतोय, घाणेरडं लिहितोय, मग आम्ही मार्क्स कट करतो, ओके, कारण आम्ही पण मार्क द्यायलाच बसलोय ना, आम्ही मार्क कट करायला नाही बसलोय, पण आम्हाला चांगलं दिसेल तर आम्ही मार्क देऊ, आम्ही पैसे देणार आहे, पण दुकान जर स्टँडर्ड असेल त्या दुकानात मी 2000चा शर्ट घेईल, पण तोच एखाद्या साध्या गाळ्यामधलं दुकान असेल तर तिथे त्याच क्वालिटीचा शर्ट मी 2000 रुपयामध्ये पण बार्गेनिंग करेल ना, 2000 नाही 200 रुपये कमी देतो, नाही 800 रुपये कमी देतो, 1200लाच दे, 1400लाच दे, हे का, शर्ट तोच आहे, स्टँडर्डनेस कमी झाला, मार्क गुणवत्ता खालवली, तसंच आहे। सो ऍटलीस्ट पहिले 3 क्वेश्चन जे तुला बेस्ट येतात, भले नाही क्वेश्चन नंबर 2, तुला डायरेक्ट क्वेश्चन नंबर 8 येतो ना, 8 नंबरचा पहिला घे, सिक्वेन्स बदलली, क्वेश्चनची सिक्वेन्स बदलली चालेल, पण त्याच्यातल्या बीटची सिक्वेन्स बदलली तरी चालेल, पण त्या बीट मधले, त्या क्वेश्चन मधले बीट सगळे एका खाली एकच आले पाहिजे, हे पहिल्या दुसऱ्या पॉइंट मध्ये मी सांगितलं। सो डायरेक्ट 8वा क्वेश्चन येतो ना, आधी 8वा लिही, पण जे 3 क्वेश्चन तुला बेस्ट येतात ते आधी लिही। 3 बेस्ट क्वेश्चन आम्ही चेक करेपर्यंत आम्हाला काय वाटतं, यार हा पोरगा हुशार आहे बरं का, भारी लिहितोय बरं का, चांगलं लिहितोय, मग मोकळ्या हाताने पेपर चेक करायला आम्ही जातो, मार्क द्यायला जातो, एकदा मोकळ्या हाताने आम्हाला सवय लागली का पुढे थोडंफार चुकलेलं असलं तर आम्ही जास्त बघत नाही, इझिली पेपर चेक करून देतो, हुशार आहे बरोबरच लिहिलं असेल मोकळं चेक करून देतो।
कळालं का तुला? हा, यात थोडी चूक झाली असेल पण इकडे चांगलं लिहिलंय. चला याला मार्क वाढताय का आम्हालाही बघायचं. 70/70 मार्क आम्हालाही द्यायचे. 100तून एखादा असतो ज्याला 60च्या वर मार्क पडतात, 70/70 पडतात, आम्ही देण्यासाठी असतो. चला याला मार्क देऊन देऊ, वाढून देऊ, वाढून देऊ, अशी आमची मानसिकता तयार होते. त्यामुळे पहिले 3 क्वेश्चन जे बेस जमताना ते लिही. ओके, हे कळाली चौथी ट्रिक. 5वी ट्रिक, आन्सर स्टेप्स वाईज लिही. हा काय मराठी इतिहास भूगोलाचा पेपर नाही, स्टेप्स वाईज. समजा तुला लिहायचंय काय एखादा क्वेश्चन घेऊ आपण, फेमस क्वेश्चन समजा स्टॅटिस्टिक आहे, कोरिलेशन, कोइफिशियंट ऑफ कोरिलेशनचा प्रश्न लिहायचा. पहिल्यांदा टेबल काढ, टेबलच्या समेशन, समेशन नंतर एन फाइंड कर, नंतर एक्स बार फाइंड कर, आन्सरला बॉक्स कर, वाय बार फाइंड कर, आन्सरला बॉक्स कर, आरचा फॉर्म्युला घे, आरचा आन्सरला बॉक्स कर. मग रिग्रेशन काढायचं असेल तर पुढे सिग्मा एक्स काढ, सिग्मा एक्सच्या आन्सरला बॉक्स कर. असं स्टेप बाय स्टेप कर. म्हणजे आम्हाला काय होतं, आम्ही पूर्ण वाचत बसत नाही, फक्त फॉर्म्युला बघितला, मध्ये काय लिहिलंय प्लस मायनस चुकलं ते वाचत नाही, फॉर्म्युला बघितला, स्टेप्स बघितली, बरोबर आहे, फॉर्म्युला बरोबर आहे, डायरेक्ट आन्सर येतो का? आम्हाला टेन्शन आहे ना, आम्हालाही पैसे कमवायचे बाबा, जास्त पेपर चेक करू तर जास्त पैसे भेटतील, तुझं अख्खं वाचायला आम्हाला टाइम नाही. सो त्याच्यामुळे या खऱ्या गोष्टी, त्यामुळे तू आम्हाला डायरेक्ट आन्सर दाखव ना. आमचं लक्ष कुठे नाही, त्या एखादा मुलगा आहे एकदम भारी ड्रेस घालून आलाय पण नेमकी त्याचं इथे पॅन्ट फाटली, आपण पूर्ण नाही बघत, ते फाटलेलंच बघतो, कारण ते हायलाइट झालंय ना, हायलाइट कडे लक्ष जातं. तसंच ते मी पूर्ण पोरगा नाही बघत, याने हायलाइट केलं, हे फाटलंय चालेल, इथेच काहीतरी गडबड. एखादी पोरगी भारी बनून आली, सुंदर दिसते बिचारी, पण नेमकी ती जी चप्पल आहे ती खराब आहे, चिखल लागलाय, अरे एवढं भारी, आपण ते नाही बघत, एवढी सुंदर दिसते. आपण काय बघतो, काय ईशानी भाव खाते, फक्त ते चप्पल घ्यायला पैसे नाही, भाव खाते चांगले कपडे घेऊन. आपण काय बघतो, चांगलं नाही बघत, वाईट बघतो. तसंच येते, आम्ही पण चेक करताना आम्हालाही पैसे कमवायचे, त्यामुळे आम्ही काय करतो, अख्खा आन्सर बघत नाही. जर तू स्टेप वाईज लिहिलंय, फॉर्म्युला लिहिलाय, फॉर्म्युल्याला बॉक्स केलाय, आन्सरला बॉक्स केलाय, मध्ये तू काय लिहिलंय प्लस मायनस एवढं बघत नाही, डायरेक्ट हा स्टेप्स आहे, फॉर्म्युला आन्सर आहे, चला पुढे, स्टेप 2 स्टेप 3 करेक्ट आहे, बाकी बरोबर असेल, पुढे चला. यावेळी पेपर चेक करतो, त्यामुळे तुला सांगतो बॉक्स वाईज बॉक्स कर, आन्सरला बॉक्स कर, स्टेप वाईज आन्सर लिही. या बारीक बारीक पण खूप महत्वाच्या गोष्टी या फॉलो कर आणि तुला नक्की फायदा होईल. हे कळालं? यस. त्याच्यानंतर पुढे असेल तुला रफ वर्क करायचंय. कितीतरी मुलं मी पेपर बघितले रफ वर्क करताना, इथे सोल्युशन आहे, साईडला त्या समाजाच्या इकडे रफ वर्क बारीक बारीक करता, या गाण्याच्या गोष्टी करायची नाही. शेवटचं पान आहे तिथे सरळली लास्ट पेजवर रफ वर्क, कच्चे काम तिथे कर. कळाला ना? आन्सर पूर्ण झाल्यानंतर पेपर संपले की त्याला काट मारून टाक, टीचरला कळतं हे रफ वर्क आहे. या बारीक बारीक गोष्टी फॉलो करायच्या. डायग्राम असतील, जसं नॉर्मल डिस्ट्रीब्युशन मध्ये तुला कर वगैरे काढायचं आहे, जरुरी नाही की त्याला पेन्सिलीने काढ, पण पेनाने जरी काढ, पण त्याच्यानंतर त्या पट्टीने वगैरे रेषा मार, थोडं व्यवस्थित असू दे, म्हणजे चांगलं होईल. या बारीक बारीक गोष्टी फॉलो कर आणि मेन क्वेश्चन आपल्याला ओळखता आला पाहिजे, क्वेश्चन ओळखण्याची प्रॅक्टिस कर. या गोष्टी जर फॉलो केल्या आणि मी सांगितलं या स्टँडर्ड वेनी तू जर पेपर लिहिला, मी खात्री देतो तुला 70 पैकी 70 मार्क असेच पडून जातील. म्हणजे तू 60चा पेपर लिहिला ना, तुला वाटेल मला 62 मार्क कसे आले, 60 पैकी मला 58 पाहिजे, ते मोकळ्या हाताने चेक करून दिल्याने होतं. या रियालिटीज आहे. तुला वाटेल सर काही सांगते, या खऱ्या गोष्टी. मी 10 वर्ष म्हणून यंत्री शिकवतोय, मला माहिती आहे ज्या पोरांना काहीच येत नव्हतं त्यांना मी काय शिकवलं, काही गोष्टी एकदम कमी शिकवल्या, काही टॉपिक शिकवले पण त्यांचा कॉन्फिडन्स वाढून दिला, त्यांना चांगल्या गोष्टी करून दिल्या, त्या कॉन्फिडन्स मध्ये त्यांना पेपर 45चा लिहून त्यांना 50 मार्क आले. अशी सुद्धा उदाहरणं आहेत, होतात. या रियालिटी मिरॅकल होतात. सो मी जे सांगतोय यंत्रीच्या बाबतीत तेच होतं, त्यामुळे मी सांगितलेल्या गोष्टी फॉलो कर. या पद्धतीने यंत्रीस पेपर लिहि, तू नक्की स्कोर करशील. आणि तुला मी अजून सांगेल, तू इकडे तिकडे काहीच बघू नको, पुस्तक वापरू नको, कुठलेच व्हिडिओ बघू नको, डायरेक्ट माझं पर्पल ॲट ऍप्लिकेशन डाउनलोड कर. मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली, त्यामध्ये M3च्या कोर्स आहे, त्या कोर्समध्ये जा. तुझ्या डिपार्टमेंटचा जोही कोर्स, त्यात फ्री लेक्चर आहे, ते बघ. एकदा तुला आवडले 10 मित्रांना पण त्या कोर्स विषयी सांग. तूही तो कोर्स सबस्क्राईब कर आणि हार्डली कमी दिवसांमध्ये, 1-2 दिवसामध्ये, 15-16 तासामध्ये जे मी शिकवलंय ते करायचे, व्हिडिओ बघायचे, एकदम सोपे सोपे व्हिडिओ, कॅल्सीवर सगळं शिकवलंय, ते व्हिडिओ बघायचे. M3 तुझा एकदम गॅरंटेड स्कोर होऊन जाईल. जरी तू स्कोर करतो तरी व्हिडिओ लेक्चर सबस्क्रिप्शन घे आणि तो आउट ऑफ मार्क घे. पास होत असेल तर स्कोरिंग कर. सो M3चा आपला पर्पल ॲट ऍप्लिकेशनचा कोर्स सबस्क्राईब कर आणि तुझी इंजिनिअरिंग माझ्या गायडन्सने, माझ्या आयडिया सोबत नक्की 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 स्कोर कर. सो चॅनल सबस्क्राईब कर, पर्पल ॲट ऍप्लिकेशन सोबत इंजिनिअरिंग स्कोर कर. आयडिया दिल्या त्यावेळी M3चा पेपर लिही, M3 नक्की स्कोर होईल.